हॅलो गाईज, वेलकम बॅक स्टुडंट. आज आपण रेस्पिरेटरी सिस्टीम या टॉपिकवरचे काही नीट लेवलचे MCQ क्वेश्चन पाहणार आहोत. ठीक आहे. नेम द पल्मनरी डिसीज इन विच अल्युलर सर्फेस एरिया इनव्हॉल्व इन गॅस एक्सचेंज इज ड्रास्टिकली रिड्यूस ड्यू टू डॅमेज इन अल्युलर वॉल्स. त्यांनी एक प्रकारचा डिसीज विचारला आहे अल्युलर वॉलशी संबंधित. तर बघा, AIPMT 2015ला हा क्वेश्चन विचारलेला. करेक्ट ऑप्शन काय, तर एम्फायसिमा हा याचा करेक्ट ऑप्शन आहे. अडल्ट ह्युमन RBCs आर इन्युक्लिएट. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर मोस्ट ॲप्रोप्रिएट एक्सप्लेनेशन फॉर दिस फीचर. बघा, अडल्ट ह्युमन RBCs आर इन्युक्लिएट ही जी काही लाईन दिली आहे, ह्या लाईनला धरून जे काही खाली 4 स्टेटमेंट दिले आहेत त्या नक्की कोणतं करेक्ट आहे. तर बघा, दे डो नॉट नीड टू रिप्रोड्यूस. सेकंड आहे दे आर सोमॅटिक सेल्स. थर्ड आहे दे डो नॉट मेटाबोलाइज. लास्ट आहे ऑल देअर इंटरनल स्पेसेस इज अवेलेबल फॉर ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट. आय थिंक जर चारही स्टेटमेंट पाहिली तर हे वालं जे काही स्टेटमेंट आहे तेच मला तर योग्य वाटतं आहे. ऑल देअर इंटरनल स्पेस इज अवेलेबल फॉर ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए, ओनली डी. ठीक आहे. बघा आता हा काय सांगतो, ऑल देअर इंटरनल स्पेस म्हणजे त्याच्या आतमध्ये जो काय इंटरनल स्पेस असतो तो कशासाठी असतो, तर न्यूक्लियससाठी नाही, तर कशासाठी असतो, तर ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्यासाठी असतो. द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन द अल्व्हिओलाई ऑफ द लंग्स इज. बघा, नीट 2016ला हा क्वेश्चन विचारलेला. ह्याचं करेक्ट ऑप्शन काय, तर ऑप्शन डी. ऑप्शन डी काय आपलं, मोर दॅन दॅट इन द ब्लड. ठीक आहे. अस्थमा मे बी ॲट्रिब्युटेड टू. बघा, हा AIPMT 2016ला विचारलेला क्वेश्चन आहे. खरं तर हा खूपच सोपा क्वेश्चन आहे. याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नंतर कमेंट करून सांगायचं. नेम द क्रोनिक रेस्पिरेटरी डिसऑर्डर कॉज मेनली बाय सिगारेट स्मोकिंग. AIPMT 2016ला हा क्वेश्चन विचारलेला. याच्यामध्ये सिगारेट स्मोकिंगमुळं नक्की कोणता क्रोनिक रेस्पिरेटरी डिसऑर्डर होतो असं त्यांनी विचारले. तर बघा, हा पण डिसीज सोपा आहे खूप. बघा, मला वाटतं हा पण डिसीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगावा. ठीक आहे. द ग्रेटेस्ट क्वांटिटी ऑफ एअर दॅट कॅन बी एक्सपायर्ड आफ्टर मॅक्झिमम इन्स्पिरेटरी इफर्ट इज. तर बघा, हा क्वेश्चन AFMC 1997ला विचारलेला होता. तर काय, द ग्रेटेस्ट क्वांटिटी ऑफ एअर दॅट कॅन बी एक्सपायर्ड आफ्टर अ मॅक्झिमम इन्स्पिरेटरी इफर्ट इज. तर बघा, ऑप्शन पाहूया. रेसिड्युअल व्हॉल्यूम, सेकंड टायडल व्हॉल्यूम, थर्ड वायटल कॅपॅसिटी अँड फोर्थ लंग व्हॉल्यूम. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी, काय, वायटल कॅपॅसिटी. स्टुडंट, लास्ट व्हिडिओला पण मी म्हणलेलं की या ज्या लास्ट व्हिडिओला आपण जे काय टायडल व्हॉल्यूम नावाची कॉन्सेप्ट पाहिली होती. ठीक आहे. तर आता काय, तर वायटल कॅपॅसिटी नावाची कॉन्सेप्ट पाहणार आहोत. काय, तर द ग्रेटेस्ट क्वांटिटी ऑफ एअर दॅट कॅन बी एक्सपायर्ड आफ्टर अ मॅक्झिमम इन्स्पिरेटरी इफर्ट, ह्याला काय म्हणतात, तर वायटल कॅपॅसिटी असं म्हणतात. विच इज फॉल्स. तर बघा, ब्लड फ्रॉम द राईट साईड ऑफ हार्ट इज कॅरीड टू लंग बाय पल्मनरी आर्टरी. आय थिंक हे पण करेक्ट आहे. सेकंड वाला बघूया. प्लेवरा इज अ डबल कवरिंग ऑफ किडनी. दिस ऑल्सो राईट. थर्ड, पॅनक्रियास इज अ बोथ एक्झोक्राईन अँड एंडोक्राईन ग्लँड. आय थिंक हेच रॉंग असावं. अँड फोर्थ पाहूया. स्कर्वी इज ड्यू टू विटॅमिन C deficiency. This also correct. So our correct option is option number C. In expiration diaphragm becomes. CPMT 1993 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला. तर बघा, ज्यावेळेस आपण एक्सपायरेशन करतो त्यावेळेस डायफ्रॅमची नक्की स्थिती कशी असते. तर बघा,
त्याची असते रिलॅक्स असते, म्हणजे ऑप्शन बी इज अ करेक्ट. इन मॅमल व्हॉइस इज प्रोड्यूस बाय. बघा हा क्वेश्चन खूपच सोपा आहे, याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हेमोग्लोबिन हॅज अ मॅक्झिमम ॲफिनिटी फॉर. ऑप्शन ए CO, CO2, O2 आणि NH3. हेमोग्लोबिन हॅज अ मॅक्झिमम ॲफिनिटी फॉर. सो करेक्ट ऑप्शन इज अ ऑप्शन ए CO. CO, hemoglobin has a maximum affinity for CO, carbon monoxide. High percentage of CO2 and very low percent of O2 may make a person unconscious due to. बघा ज्यावेळेस जास्त प्रमाणात CO2 आणि कमी प्रमाणात O2 आपल्या बॉडीमध्ये होतो त्यावेळेस काय होतो, तो पर्सन बेशुद्ध होतो. तो डिसीज कोणता असं त्यांनी विचारले. तर बघा डिसीजचं नाव आहे ऑप्शन नंबर डी. कोणता, तर एस्फायसिया इज द करेक्ट ऑप्शन. अरेंज द फॉलोइंग इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग व्हॉल्यूम. तर बघा खाली जे 4 स्टेटमेंट दिले आहे ते ओळीनं लावून घ्यायचेत, आपल्याला अरेंज करायचेत. बघा टायडल व्हॉल्यूम आहे, रेसिड्युअल व्हॉल्यूम आहे, एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम अँड व्हिटल कॅपॅसिटी. बघा ह्याच्या आधी मी पण सांगितलं की ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत व्हिटल कॅपॅसिटी, टायडल व्हॉल्यूम, ह्या महत्त्वाच्या आहेत. ह्यानंतर पुढं ह्याचे सेपरेट क्वेश्चन तयार होतात. तर बघा करेक्ट ऑप्शन काय असेल याचा, ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी ह्याचा करेक्ट ऑप्शन आहे. बघा स्टार्टिंगला काय फर्स्ट आहे टायडल व्हॉल्यूम, ठीक आहे, फर्स्ट आहे टायडल व्हॉल्यूम, देन काय थर्ड एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, देन रेसिड्युअल व्हॉल्यूम अँड लास्ट वॉट व्हायटल कॅपॅसिटी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द अमाऊंट ऑफ एअर that moves in and out of the lungs with each normal inspiration and expiration is called. बघा मगाचीच कन्सेप्ट आता फक्त सेपरेट विचारली. ठीक आहे, तर काय सांगतं, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी टायडल व्हॉल्यूम. About 97% of oxygen is transported by RBC, then remaining 3% is बघा जर 70% ऑक्सिजन RBCने ट्रान्सपोर्ट केला त्याच्यामधून पण 3% शिल्लक राहतो. केरळा 2008ला हा क्वेश्चन होता. तर बघा काय होत असेल याचं, तर बघायचं करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. काय तर डिझॉल्व इन प्लाझ्मा अँड ट्रान्सपोर्टेड. काय होतो तो, तर डिझॉल्व इन प्लाझ्मा. व्हॉट पर्सेंटेज ऑफ CO2 इज ट्रान्सपोर्टेड ॲज अ बायकार्बोनेट. बघा ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये होते का आपण हा क्वेश्चन पाहिलेला की नक्की बायकार्बोनेटच्या माध्यमातून जो काही CO2 ट्रान्सपोर्ट केला जातो तो किती आहे, तर तो किती आहे तर 70%. ठीक आहे, किती असणार आहे तर 70%. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, आय होप आतापर्यंत जे आपण क्वेश्चन्स पाहिले त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही अडचण नसावी. जर अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला पर्सनल मेसेज करू शकता. थँक्यू.